नमस्कार बंधू भगिनींनो, आज शनिवार आहे. शनिवारची संध्याकाळ. उद्या एकादशी असल्यामुळे साहजिकच घरात उपवास आहे. तर आज संध्याकाळी आम्ही जे उपवास धरत नाही शनिवारचा त्यांच्यासाठी आज हा तळ्यातला मासा आणलेला आहे, गोल मासा, जो चवीला खूप छान असतो. तर आम्ही मासा कशा प्रकारे बनवतो ते तुम्हाला दाखवणार आहे. आम्ही तर त्याची तयारी करत आहे. तुम्ही पाहू शकता की तळ्यातल्या माशासाठी पहिलं आलं लसूणची पेस्ट केलेली आहे, ती त्याला लावली आहे. त्याच्यावरती खडा मीठ टाकलेलं आहे. आलं लसूणच्या पेस्टमुळे खूप चांगली चव येते आणि आलं लसूण हे त्या मच्छीच्या आतमध्ये भरलं जातं आणि त्याची ग्रेव्हीसुद्धा खूप छान होते. तर त्याप्रमाणे मसाला टाकलेला आहे. मसाला थोडा जास्तच टाकतो. आणि एक स्पेशल आहे पॉकेट, एव्हरेजचा फिश करी मसाला. त्याची टेस्ट खूप छान असते. त्याच्यामुळे जसं आपण चिकनला वापरतो चिकन मसाला, तसं हे फिश करी मसाला वापरत आहोत. तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आता लसूण टाकलं आहे. लसूण थोडासा शिजेपर्यंत चिंचेचं पाणी, जे आम्ही मच्छीला वापरतो आंबटपणा येण्यासाठी आणि मच्छीचा वयसपणा थोडा कमी होण्यासाठी, ते चिंचेचं पाणी एका वाटीमध्ये पाण्यामध्ये पूर्ण घोळून घेतलं जात आहे. चांगलं बनव. तर आपण पाहू शकता की चिंचेचं पाणी बनवून ते पूर्ण मच्छीला लावलं जात आहे. त्याच्यामुळे त्याला मस्त आंबटपणा येईल. इकडे लसूणसुद्धा शिजत आलेलं आहे. मच्छीचं पाणी. आता फिश करी मसाला टाकत आहोत. फिश करी मसाल्याने एक वेगळीच चव येते. आता ही मच्छी एक एक करून तेलामध्ये सोडली जात आहे. आणि हे सर्व जे आहे ते त्याच्या रसासाठी, सारसाठी, ज्याला आपण फिश करी बोलतो, त्याच्यासाठी चिंचेचं पाणी, मसाला वगैरे सगळं टाकलेलं आहे. थोडं पाणी घेऊन मच्छी शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे. आता हे गॅस थोडा मंद करून त्याचं झाकण ठेवलं जाईल आणि एक 15 मिनिटांनंतर मच्छी खूप छान प्रकारे शिजली जाईल. त्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकली जाईल. तर आता गॅसवर मंद आचेवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. साधारणतः 15 मिनिटानंतर झाकण काढून त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली जाईल. तर याची पूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे, तुम्ही पाहू शकाल. मच्छीला थोडा उकळ आला, मच्छी शिजली की त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस हे दोन्ही टाकलं जाणार आहे. जोपर्यंत आपली मच्छी शिजत आहे, वाफेवर ठेवलेली आहे, तोपर्यंत बाहेरचा सीन दाखवतो. भरपूर पाऊस पडत आहे, प्रचंड पाऊस पडत आहे आणि हवासुद्धा सुटलेली आहे. तर आपली आतमध्ये मच्छीची तयारी चालू आहे. खोबऱ्याचा किस काढून झालेला आहे. आता तो मच्छीमध्ये टाकला जाईल. तर आपण पुन्हा एकदा मच्छीकडे येऊया. कोथिंबीर टाकली जात आहे आणि त्याच्यासोबत खोबऱ्याचा किस. त्याच्यामुळं फिश करी एकदम जाडसर होणार आहे. आणि
थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा एकदा आपली ही फिश करी तयार करण्यासाठी गॅसवरती ठेवली जाणार आहे. तर आपली फिश करी जवळपास तयार झालेली आहे. आता थोडा रस कमी करणार आहोत, थोडा आटवण्यासाठी ठेवणार आहोत, कारण की खाणारे आम्ही तिघच जण आहोत आणि तिघांसाठी हा रस्सा भरपूर हे पहा कशी छान शिजलेली आहे. त्याच्यामुळे तिघांसाठी हा फिश करी भरपूर होणार आहे, म्हणून ती थोडी आटवणार आहे. आटवल्यानंतर मसाला वगैरे आणखी व्यवस्थित लागतो आणि चव खूप छान येते. आंबट तिखट खूप छान लागतं. मासा खूप महाग आहे, जवळपास 220 रुपये किलोचा आहे मासा. या सध्या अवकाळी पावसामुळे समुद्रात होड्या न गेल्यामुळे समुद्रातली मच्छी मिळण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. नाविलाजाने हे तळ्यातले मासे आणायला लागतात, पण ते खूप टेस्टी असतात, आम्हाला आवडतात, कारण ते पण सुद्धा सिजनेबल मिळतात. तर आता आपली फिश करी तयार झाली आहे. एक 10 मिनटं ठेवून त्याच्यानंतर ती पूर्णपणे रेडी झालेली असेल. तर आजचा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. फिश करी रेडी, फिश करी तयार आहे आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्की सांगा. नमस्कार.